सर्वांना जय ज्योती, जय सावित्री, जय सावता। मी प्राध्यापिका डॉक्टर अलका झाडे, सावित्री शक्तीपीठ नागपूर। सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुलधरण सर पुणे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी 11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्याकरिता महात्मा फुल्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता अल्पसा असा प्रयत्न करीत आहोत। महात्मा फुले त्यांच्या शेतकऱ्याचा आसूड या वैचारिक व मौलिक ग्रंथाचा थोडक्यात विचार करणार आहोत। बहुजन समाजाचं प्रबोधन आणि दलित मुक्तीचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली। त्यांचे सर्व लेखन सत्यशोधक समाजाशी निगडित होतं आणि त्यांची नजर त्यांनी खेड्याकडे आणि श्रमजीवी शेतकरी कष्टकरी शूद्र समाजाकडे त्यांनी वळवली। तो त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता। त्यांची दुःख वेशीवर टांगण्यासाठीच त्यांनी आपली लेखणी उचलली आणि यासाठीच त्यांनी आपले ग्रंथ लेखन केलं आणि त्यामधीलच शेतकऱ्याचा आसूड हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ शिक्षणाअभावी क्षुद्रांची कशी दुर्दशा होते याचं वर्णन करताना ते फार मार्मिक पद्धतीने सांगतात की विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण द्या, त्यांच्या मुलांसाठी वसतिगृह काढा आणि धंद्याचं शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण त्यांना द्या, अशा सूचना त्यांनी सरकारला केल्या। शेतकऱ्याच्या कष्टाचं वर्णन सुद्धा ते अतिशय मार्मिक पद्धतीने करतात की त्या काळातला शेतकरी कसा कष्ट करत होता। तर कायापुरती लंगोटी फिरती नांगराचे पाठी, एका घोंगड्या वाचुनी पोरे फिरती रानोमाळ, एका घोंगड्या वाचून पोरं फिरती रानोमाळ, ताक कन्या पोट भरी धन्य मने तो संसारी। तर यावरून आपल्याला महात्मा फुले यांच्या कविता किती प्रखर अशी विचारधारा घेऊन आलेल्या होत्या हे आपल्या लक्षात येतं। शेतकऱ्यांचा आसूडमधील काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे मला सांगाव्याशा वाटतात, कारण त्यांचे जे विचार आहेत ते आजच्या काळात सुद्धा खूप लागू पडतात आहे आणि त्या काळात त्यांनी ती दूरदृष्टी कशी ठेवली या काही विचारांवरून आपल्या लक्षात येईल। तर ते म्हणतात की त्या पुस्तकामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की शाळेतील शिक्षकांना शेतीविषयीचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे तो विद्यार्थ्यांना शेतीविषयी बालपणापासूनच सांगू शकेल आणि शेतीविषयीची उत्सुकता जी आहे किंवा शेतीविषयीचं तंत्रज्ञान नवनवीन तंत्रज्ञान कसं वापरलं पाहिजे हे त्यांना त्या शिक्षकांनी समजावून सांगितलं पाहिजे। यासाठी शेतीचं ज्ञान जे आहे त्या शिक्षकांना असलंच पाहिजे। आणि दुसरा मुद्दा त्यांचा असा होता की गावच्या पाटलाला सुद्धा शिक्षण असलं पाहिजे, कारण तो गावचा पाटील असतो, तो प्रमुख असतो त्या संपूर्ण गावचा आणि त्याला कमीत कमी 6वी पर्यंत तरी म्हणजे शिक्षण असलं पाहिजे आणि त्याला नांगरणी आणि कोळपणी सुद्धा जमली पाहिजे, कारण तो आपल्या शेतकऱ्यांना काही सगळ्या बाबतीमध्ये जे काही म्हणजे सूचना आहेत किंवा त्याला कामं कशी आहेत हे समजलं तर तो सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना काही मार्गदर्शन करू शकेल। त्यांचं प्रतिनिधित्व त्याला करायचं असतं त्या गावचं, तर हे सगळं त्याला आवश्यक आहे। त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा त्यांनी असा मांडलेला आहे की श्रावण आणि अश्विन मासामध्ये गावामध्ये कृषी प्रदर्शनं भरली पाहिजेत। कृषी प्रदर्शनांमध्ये वेगवेगळे पिकांचे वाणं आले पाहिजे, त्याच्यामध्ये त्या पिकाच्या नवीन नवीन वाणांची माहिती जी आहे ती लोकांना कळाली पाहिजे, तिथल्या शेतकऱ्याला कळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा झाल्या पाहिजे, प्रदर्शनं झाली पाहिजेत आणि स्पर्धांमधून त्यांचे नंबर काढले तर त्यांना आणखी प्रोत्साहन मिळेल। ज्या शेतकऱ्यांचं पीक वेगळ्या पद्धतीने काढलं किंवा नवीन पद्धतीने तंत्रज्ञान वापरून काढलं तर त्या शेतकऱ्याला पारितोषिकं मिळाले तर तो शेतकरी आणखी चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये लक्ष देऊ शकतो आणि नवनवीन पद्धती तो वापरू शकतो। त्यांच्यामध्ये सुद्धा जोश निर्माण होईल आणि शेतीविषयक जे ज्ञान आहे ते कसं असलं पाहिजे तर ते देशी भाषेमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्याच भाषेत असलं पाहिजे, तरच ते त्यांना अर्जन करता येईल, ते त्या ज्ञान समजेल त्यांना आणि ते अर्जन करून ते शेतीमध्ये वापरतील। तर अशा प्रकारचे अनेक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या शेतीची माहिती जी आहे, नवनवीन प्रयोग त्या शेतकऱ्यांना करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, असे चांगले मुद्दे शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये ज्योतिरावांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी पोट तिडकीने लिहिलेलं आहे। एवढेच नव्हे
तर स्वतः शेती विकत घेऊन त्यात नवनवीन प्रयोग त्यांनी केले. पाणी अडवा, पाणी जिरवा, हा आज आपण जो प्रयोग करतो आहे तो त्या काळात त्यांनी केलेला होता. प्रकल्प राबवून त्यांनी कोरडवाहू शेतीमधून अतिशय उत्कृष्ट प्रकारचं जोमदार पीक घेऊन दाखवलं होतं आणि त्यांनी हा स्वतः प्रयोग केला आपल्या शेतीमध्ये. आजही आपला पाहतो आपण बळीराजा अनेक अडचणींमध्ये, संकटांमध्ये सापडलेला आहे. तो आपल्या देशाचा कणा असून तोच जर असहाय्य झाला तर देशाचं काय होईल. महात्मा फुलेंनी त्या काळात मांडलेले हे जे विचार आहे ते नक्कीच आपल्या शेतकऱ्याला बळ देणारे आहेत. महात्मा फुलेंचे विचार आजही 250 वर्षानंतर तेवढेच गरजेचे वाटतात आणि महत्त्वाचे वाटतात. आणि शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म ही 2 पुस्तकं जी आहेत वैचारिक, तर ती UPSC सारख्या परीक्षेसाठी 50 गुणांसाठी आहेत. म्हणजे ज्योतिरावांचे हे प्रगल्भ आणि दूरदृष्टी असणारे लिखाण आज किती महत्त्वाचं आहे आणि किती अत्युच्च कोटीचं आहे हे आज आपल्या समोर सिद्ध झालेलं आहे. आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जर पोहोचलं तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा बदल घडतील आणि शेतीमध्ये सुद्धा बदल घडेल आणि काही ना काहीतरी क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. तर नक्कीच आपण हे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आणि 11 एप्रिल त्यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुलेंच्या विचारांना आणि त्यांच्या कार्याला मनपूर्वक शतशत वंदन करते.